विविध दल संगठनों की ओर से बीदर के अम्बेडकर सर्कल से एक प्रतिभटना रैली निकाली गई। इस रैली के माध्यम से बीदर जिले के भालकी तालुके के पुलिस उपाधीक्षक के खिलाफ अनुशासनात्मक कार्रवाई करने की अपील की गई, जिन्होंने अपने अधिकार का दुरुपयोग किया और दलितों पर अत्याचार के सभी पुलिस मामलों को छुपाया। जब से राज्य में उनके नेतृत्व वाली राज्य सरकार सत्ता में आई है, तब से बलात्कार, उत्पीड़न और नरसंहार लगातार और बेखौफ चल रहे हैं। जब से बीदर जिले के भालकी तालुके के पुलिस उपाधीक्षक शिवानंद पवार शेट्टी ने कार्यभार संभाला है, तब से पूरे तालुक में दलितों के खिलाफ लगातार ऐसी घटनाएं हो रही है। उसी तरह 3 नवंबर 2023 को भालकी नगर के स्काई फादर सुरेश महिला ने इंस्टाग्राम स्टोरी पर बाबा साहेब अम्बेडकर की वो तस्वीर पोस्ट की गई और अपमानजनक शब्दों का इस्तेमाल किया गया। स्थानीय दलित कार्यकर्ताओं ने बाबा साहेब अम्बेडकर के अपमान की निंदा की। संबंधित पुलिस स्टेशन के ध्यान में लाए जाने पर दिनांक 4 नवंबर 2023 को भालकी पट्टन पुलिस स्टेशन में नमक फस्ता का पुलिस मामला दर्ज किया गया, लेकिन अपराधी की गिरफ्तारी नहीं हो रही है। 9 फरवरी 2024 को भालकी तालुके के मलचापुर गांव में एक घटना हुई, जहां कुछ उपद्रवियों ने सरकार द्वारा आयोजित संविधान जागरूकता जाथे को रोका और जय श्री राम के नारे लगाए। इसके अनुसार सरकारी अधिकारियों द्वारा अपराधियों के खिलाफ कोई पुलिस मामला दर्ज नहीं किया जाता है। इन सभी विषयों को लेकर यह रैली निकाली गई। केपी न्यूज के लिए कैमरामैन महेश का कवरेज। विविध दलित संघटನೆಗಳ ವತಿಯಿಂದ ಏನು ರಾಜಪ್ಪ ಗೌಂಡಗಾಂವದಲ್ಲಿ ಹಲ್ಲೆ ಆಗ್ಯದ ಮಹಿಳೆಗೆ ಅವರೇನದ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಏನದ ಚಿಕಿತ್ಸೆ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದರ ಅದೇನದ ಕೂಡಲೇ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡಲೇ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಯಾವ ತಪ್ಪದ ಯಾವ ಕರೆಕ್ಟ್ ಅದ ಯಾವ ಸುಳ್ಳದ ಅದು ಸತ್ಯತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕಂಡು ಹಿಡಿದು ಯಾರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾರ ಅಂತ ಅಧಿಕಾರಿಗೆ ಏನದ ಕೂಡಲೇ ಏನದ ಅಮಾನತ್ ಮಾಡಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನದ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಬೇಕು। ಶಿಫಾರಸು ಮಾಡಲು ಏನದ ವಿಳಂಬ ಮಾಡಿದ್ರ ಹಂತವಾಗಿ ಏನದ ನಾವು ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡ್ತೇನೆ ಬಂಧುಗಳೇ। 24 इस दिन पर हमारे माता कलावती वाइफ ऑफ जयराम शिंदे इन्होंने हमारे खेत में काम करने के लिए जाते हैं, तो कुछ 2 बच्चे वहाँ पर भैंस चराते रहते हैं। तो हमारी माँ ने वो भैंस चराने वालों को बोले तो हमारे खेतों में मत डालो, तो दूसरे तुम्हारे खेत में एक चराओ बोले, तो वो थोड़ा ये आर्ग्यूमेंट आगे बढ़कर वो लड़ाई में बढ़ता है। उसके बाद में वो 2 बच्चे क्या करते हैं, माइनर एज में है, लेकिन वो 2 बच्चे क्या करते हैं, मारपीट करते हैं, छाती पर और पीठ पर और सर पर मारते हैं। उसके बाद में फांसी डालने के लिए ट्राई करते हैं। उसके बाद में जो औषध रहते हैं पॉइज़न पिलाने के लिए पॉइज़न मुंह में डालते हैं, और जो इड़ा रहता है वो कटिंग ग्रास ऑर्नामेंट उससे गला काटते हैं। वो ज़्यादा ट्रीटमेंट के लिए भालकी हॉस्पिटल में भेजा जाता है। वहाँ पर ट्रीटमेंट न लागू होने पर बीदर को भेजा जाता है। उसके बाद में एफआईआर में लिखवाने जब जाते हैं तो पुलिस डिपार्टमेंट में तो एफआईआर करेक्ट जैसे 2 दिन बाद एफआईआर किया जाता है। उसमें हमारा जो कंप्लेंट है, हम जो कंप्लेंट लिखाते समय पुलिस डिपार्टमेंट में हमारा सेंटेंसेस चेंज कर देते हैं। इसका मेन उद्देश्य ये होता है सेंटेंसेस चेंज करना। ये केस जितना स्ट्रांग है उतना केस को वीकनेस बनाना उनका एक काम होता है। और जो डीवाईएसपी है और पीएसआई है, इन्होंने क्या करते हैं, उनको जो अपराध हुआ है उसके साथ खड़ा न होकर जो अपराध करते हैं उनके साथ में खड़ा है। तो इस पर न्याय दिलाने का उनका कोई उद्देश्य नहीं है। जो अगर इस क्राइम को इधर से अगर नहीं रोका गया तो आगे चलकर बड़े क्राइम हो सकते हैं। तो इस पर करेक्ट इन्वेस्टिगेशन होना मेरा ये कहने का एक मत है। धन्यवाद। ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಏನು ಭಾಲ್ಕಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅಂದರೆ ಅಲ್ಲೇನು ಡಿವೈಎಸ್ಪಿ ಬಂದಾರ ಹೊಣೆಗಾರ ಆಗಿರ್ತಾರೆ। ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಸುಮಾರು ಕೇಸಸ್ಗಳಿಗೆಲ್ಲ ನೋಡಿದಾಗ ಭಾಲ್ಕಿ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಬಂದಾಗಿಂದ ಹಿಡಿದು ಇತ್ತೀಚೆಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ನಾಮಕೆ ವಾಸ್ತೆ ಏನದಂದರೆ ಎಫ್ಆರ್ ಅಂತೂ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ। ಆದರೂ ಕೂಡ ಏನದ ಅಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಮುಖಂಡರುಗಳು, ಜಿಲ್ಲೆಯ ಮತ್ತು ಅಲ್ಲಿನ ತಾಲೂಕಾ ಮುಖಂಡರುಗಳು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಪೊಲೀಸರು ಏನು ಸರ್ ಈ ಥರ ಘಟನೆ ಆಗ್ತದೆ, ಯಾಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದಿಲ್ಲ ಏನು ಅಂತ ಕಸಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂದರೆ ನಾಮಕೆ ವಾಸ್ತೆ ಒಂದು ಎಫ್ಆರ್ ಹಾಕ್ಬಿಡೋದು ಅಷ್ಟೇ। ಎಫ್ಆರ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ರು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಚಳವಳಿ ಬಿ ಮುಗೀತು, ಅವ್ರಿಗೆ ಬಂಧಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ। ಯಾಕಂತಂದರೆ ಎಲ್ಲ ಬಿ ರಿಪೋರ್ಟ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ। ಅಲ್ಲಿನ ಡಿವೈಎಸ್ಪಿ ಅವ್ರು ಬಂದ ನಂತರ ಎಲ್ಲ ಕೇಸಸ್ಗಳು ನಮ್ಗೆ ಖುಷಿ ಪಡಿಸೋ ಸಲುವಾಗಿ ಏನದ ಅಂದ್ರೆ ಮಾತ್ರ
ಎಫ್.ಆರ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ, ಅದು ನಾಮಕೆ ವಾಸ್ತೆ ಅಷ್ಟೇ, ಅವ್ರಿಗೆ ಬಂಧಿಸ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ, ಭಾಳಷ್ಟು ಘಟನೆಗಳು ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಭೀ ನಾಚಿಕೆ ಇಲ್ಲ, ಅದು ನಮಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಬಹುಶಃ. ಯಾಕಂತಂದರೆ ಇವತ್ತು ಮಳಚಾಪುರ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್, ಅದು ನಮ್ಮದೇನು ಸಂಘಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಾವುದೂ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಏನು ಸಂವಿಧಾನ ಜಾಗೃತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಾಯ್ತು ಅಲ್ಲಿ, ಇವೆಲ್ಲ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಏನದ ಅಂದರೆ ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿನವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟು ನಾವು ನ್ಯಾಯಯುತ ಹೋರಾಟ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದರೆ ನಮಗೆ ಅಡೆತಡೆ ಮಾಡೋದು ಇವರು. ನಮ್ಮನ್ನ ಈಗ ನಾವು ಈಗ ಹೋರಾಟ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಭಾಳ ಕಷ್ಟಗಳು ಇವೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಈಗ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವ? ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಏನು ಇಲ್ಲಿನ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಮಂತ್ರಿ ಇದೆಲ್ಲ ಇದು ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟವನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಲಕ್ಕೆ, ಅಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಆಗ್ಲಕ್ಕ, ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಏನದಂತಂದರೆ ಯಾರು ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಮಂತ್ರಿ ಆಗಿರ್ತಾರೋ, ಇಲ್ಲಿನ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕುಮ್ಮು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದೊಂದು ಘಟನೆಗಳು ಎಫ್.ಆರ್ ಆಗಬೇಕಾದ್ರೂ ಕೂಡ ಆ ಮಂತ್ರಿ ಕೇಳಿ ಹಾಕ್ಬೇಕಂತ ಪೊಲೀಸರು. ನೋಡ್ರಿ ಇದು ಎಂತ ನಿಮ್ಮ ಠಾಣೆಗೆ ಬಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಅನ್ಯಕ್ಕೊಳಗಾಗಿನವ್ರಿಗೆ ಭೀ ಅಷ್ಟೇ ನೋಡ್ತೀರಿ ನೀವು. ಯಾರು ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಮಾಡ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಕುರ್ಚಿ ಹಾಕಿ ಕೂಡಿಸ್ತಾ ಇದ್ರಿ ನೀವು.